ओके. तो ठीक है. Let's say the invoice receipt part. पीओ नंबर वगैरह आहे का लास्ट टाइमचा? You remember any PO number? Subcontracting. 1185 काय तर होता लास्ट ना. हा का? हम्म. The different POs. आपण ते ग्लासचा हे बनवलं होता ना. हम्म. हे होता का? नाही. ते नाही, हे ओरिंगचा झाला. गॅस्केट हे होता का? हा 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 होता. हा होता ना, ठीक. ठीक आहे. हा, बरोबर. हाच होता. गुड्स रिसीव्ह झाले. हम्म. ठीक आहे. नाव लेट्स सी डू द हाऊ टू डू द इनवॉइस. इथपर्यंत काही क्वेश्चन आहेत? क्लिअर? नाही. क्लिअर. क्लिअर ना? ओके, ग्रेट. सो क्लिअर. नोट डाउन द नेक्स्ट पॉइंट, इनवॉइस रिसिप्ट. हम्म. चलो, नोट डाउन द पाथ below. SAP menu, logistics, पाथ, एसीपी मेनू, materials management, लॉजिस्टिक, मटेरियल मैनेजमेंट, management, परचेसिंग. logistic invoice verification, then document entry and Miro. मायरो, हाँ. ठीक आहे. तो मायरो एक्झिक्यूट करायचा. इथं कंपनी कोड एंटर करायचा. काय होता कंपनी कोड आपला? 1005. ऑलवेज चेक ॲट दिस लेवल. 1005. करेक्ट. ओके, कंटिन्यू कर. आता समजा इथं ऑलरेडी कुठला कुठला 18101700 वॉट एव्हर इट इज असेल, तर तुम्हाला जर चेंज करायचं असेल कंपनी कोड, ओके, तर काय हम्म. करायचं? गो टू एडिट and switch company code at header level. ओके, क्लिक ऑन ओके. स्विच कंपनी कोड. इथं तुमचा जो कंपनी कोड ज्यासाठी तुमचा पीओ बनलेला आहे तो एंटर करायचा आणि कंटिन्यू. ओके. ओके. इनवॉइस डेटच्या दिवशीचं इनवॉइस डेट वगैरे आहे ते घ्यायचे. देन पीओ नंबर, सॉरी, इट इज पीओ नंबर अँड अंडर पीओ रेफरन्स रेफरन्सला परचेस. बी प्युअर टाकायचं का नाही ते? नाही, रेफरन्सला रेफरन्स, इनवॉइस नंबर असतो. इनवॉइस रेफरन्स नंबर असतो इनवॉइस जो नंबर, हाँ तुमचा. तेच. हा, मी इथं जस्ट ओके. पीओ नंबर टाकला. तुमचा इनवॉइस रेफरन्स नंबर टाका. ठीक आहे. ओके. पीओ नंबर इथे ओके. टाकायचा. परचेस ऑर्डर शेड्युलिंग अग्रीमेंट आहे हे सिलेक्ट चेक हम्म. करायचं आणि याच्या पुढे पीओ नंबर टाकायचा. तुम्ही मल्टिपल पीओ साठी पण इनवॉइस बुक करू शकता. ओके, ओके. इथून मल्टिपल पीओ नंबर किंवा एखाद्या पीओचा स्पेसिफिक लाईन आयटम साठी असेल, दॅट ऑल्सो यू कॅन डू. ओके. ठीक आहे. येस, क्लिअर. एंटर करायचं. देन सिस्टम विल फेच ऑल द डिटेल्स. ओके, so now system, in this case system has fetched the details for 10 quantity. Okay, item is gasket. हम्म. 10 quantity JRN झालं. You can see here 10 quantity only 1090. Okay, 1090 आले. हम्म. ठीक आहे. बॅलन्स इज ऑल्सो 1090. क्लिअर आहे इथपर्यंत? देन नेक्स्ट इज बिझनेस प्लेस वगैरे तुम्हाला टाकायला लागतं. ओके, यू नीड टू ऑल्सो ऍड. मध्ये ह्या केसमध्ये आहे तर बिझनेस प्लेस.
Business section is also there. I think business section is not created. ठीक है, leave it. बिझनेस प्लेस म्हणजे आपलं लोकेशन त्याचं. हा, लोकेशन असते, करेक्ट. ठीक आहे, आता ह्या केसमध्ये टॅक्स I1 इज इनव्हॅलिड म्हणतंय. ठीक आहे, टॅक्स टॅक्स ऑल्सो कमिंग. In some cases, tax procedure, tax code is coming directly from the no PO. Okay, if there is a provision in PO also. If it is not in PO, then you can also maintain from here. Central, state, interstate, where is integrated? These are not the standard one. हे कोणी पण कसे पण बनवलेले आहेत. Let me see if it is. It has taken up this. Then also check for this one 4A टाकलं ना. हम्म. 4B आहे, सॉरी, 4B. ठीक है, ठीक है. Now next is click on calculate tax. So system should calculate tax. Now in this case, tax is not calculated. That means it is having a wrong price tax procedure. And I will quickly update the pricing procedure. Okay. Not this, not BYZ, BYZ. Hold on, let me go to the configuration. Finance. Accounts payable. Taxes, sales purchase, basic setting, assign country tax procedure. This is the standard procedure. Okay, tax IN. Now let us open this again. Now it has calculated tax here. Okay. ओके. Okay. Now this tax and this tag gets added. Okay. So this tax will also get added to the base amount. Okay. And it will be available under balance here. ओके. Yeah. Now from here, whatever the balance is there, we'll have to update under this amount here. Press enter. Okay. If all okay, then system will show as a green icon here. Okay. नाही, Clear लक्षात आलं इथपर्यंत? नाही. बॅलन्स अमाऊंट तुम्ही इथं बॅलन्स अमाऊंट इकडे घेतलं तर ते हे केले का ते? नाही नाही, बॅलन्स म्हणजे ह्या डॉक्युमेंटचा बॅलन्स असतो. बॅलन्स अच्छा, ऑलवेज जे शुड बी बेसिक झिरो. राहिलेले अमाऊंट आहे ते. हा हा, आता हे बघ, हे 1090 वरती हा किती % टॅक्स आहे ते बघावं लागेल. हा जो टॅक्स कोड ऍड केला अच्छा. त्याच्यावर हां. तो जेवढा टॅक्स आहे हां. तेवढ्या याच्यावरती कॅल्क्युलेट करतो आणि इथं अंडर टॅक्स अमाऊंट दाखवतो. ओके. आणि ते दोन्हीचं ओके. ऍड होऊन अंडर बॅलन्स दाखवतो. मग बॅलन्स मध्ये जे अमाऊंट व्हॅल्यू आहे ते अमाऊंट मध्ये अपडेट करावे लागते.
बाय डिफॉल्ट घेत नाही, आपल्याला एंटर करावं लागते ते अमाऊंट, तर हा हा इथं ऑफकोर्स ना. झिरो धावते परत. येस येस, ते तुम्हाला ऍड करावं लागणार. ओके. ठीक आहे. इथं आता खाली स्क्रोल डाऊन केलं नाही तर दुसरे डिटेल्स पण आहेत. पेमेंट टर्म्स हे परचेस ऑर्डर मधून येतात. पे इमिजिएटली शो वेर इज पीओ अंडर दी हेडर. इथं डिलिव्हरी इनवॉइस मध्ये इथं 0001 आहे. 0001 म्हणजे पेएबल इमिजिएटली. ठीक आहे. ओके. कंपनी कोड, बेसलाईन डेट. बेसलाईन डेट म्हणजे ज्या दिवशी आपण इनवॉइस बुक करतोय तीच बेसलाईन डेट कन्सिडर केली जाते, बिकॉज पेमेंट इमिजिएट. जीएसटी पार्टनर काय आहे बघा, सप्लायर नंबर. ज्याला जीएसटी वगैरे हम्म. कॅल्क्युलेट वगैरे होणार आहे, तर ज्याला पेमेंट पण इनवॉइस पोस्टिंग पण होणार आहे तोच. आता इथं पार्टनरच्या अंडर जे, आता इथं पार्टनर नाहीये. ठीक आहे. सो इट जनरली रेफर्स फर्स्ट प्रेफरन्स इज परचेस ऑर्डर इफ देर इज पीआय मेंटेन्ड इनवॉइसिंग पार्टी. इथं जर तुम्हाला ओके. दुसऱ्या वेंडरला इनवॉइस बुक करायचं असेल दॅट इज ऑल्सो पॉसिबल. ओके. सो तुम्ही जिथं जे पी आय पार्टी अपडेट कराल तेच इथं अपडेट होईल. ओके. Then next is under payment, it is a due date, baseline date and due date will calculated from the payment terms. Okay. Then हम्म. if there is any cash discount, okay, that I can update here. If there is any payment block, if you want to add, you can add from here. Okay. ओके. हाऊस बँक म्हणजे जिथून तुम्हाला पेमेंट वगैरे करायचं आहे, दॅट ऑल्सो यू कॅन अपडेट हिअर इफ यू want or if you have these details. Okay. Under details, this is a RE is a sorry, RE is a invoice document type. जसा PO चा NB डॉक्युमेंट टाईप असतो, तसा RE हम्म. इनवॉइसचा डॉक्युमेंट, वेंडर इनवॉइसचा डॉक्युमेंट टाईप असतो. नोट करून ठेव कुठेतरी. ठीक आहे. अरे. इनवॉइस डॉक्युमेंट टाईप, वेंडर इनवॉइस डॉक्युमेंट टाईप. ओके. ओके. हम्म. एक्सचेंज रेट नाही आहे, 1:1 आहे. ठीक आहे. इनवॉइसिंग पार्टी हे तेच जे इकडून अपडेट होऊन येते इथून. ओके. आता इथं नाही आहे. ठीक आहे. बरोबर. बट इफ यू वॉन्ट वी कॅन हॅव डिफरंट. नॉट एल्स. टॅक्स. हां, तर टॅक्स डिटेल्स इथून येतात, इथून कॅल्क्युलेट होतं. ओके. हम्म. देन विथ होल्डिंग टॅक्स म्हणजे जर ऍडिशनल तुम्हाला नाही का ह्याचा टॅक्स असेल, इन्कम टॅक्स वगैरे लाईक दॅट. ठीक आहे. तर तुमचं, ओके. हम्म. तर ते ऍडिशनल पर्सेंटेज त्याचं हे असेल क्लेम वगैरे ते इथून येतं. ठीक आहे. अमाऊंट स्प्लिट, बेसलाईन अमाऊंट इज टोटल अमाऊंट इज सॉरी 1286. ठीक आहे. दिस इज टॅक्स कोड अँड पेमेंट टर्म्स. हम्म. ठीक आहे. तिचं ते ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे बायर कोण आहे त्याचे डिटेल्स आहे ते, जी आर प्रोसेस कोणी केले त्याचे डिटेल्स आहेत तिथं, आणि इनवॉइस कोण प्रोसेस करते त्याचे. ठीक आहे. So it is everything is linked here, and additional information if you want to have you can update here under the note. Clear इथपर्यंत? जर हम्म. हम्म. everything is good, it will show green and message will not be there. So now since it is warning message, let's see what is it. काय HSN code? Okay, HSN code is not determined and no delivery cost selected. Okay, so there is no delivery cost म्हणजे डिलिव्हरी कॉस्ट वगैरे नव्हती आपल्या पीओ मध्ये. ठीक आहे. डिलिव्हरी कॉस्ट म्हणजे हम्म. there is no additional pricing we added under these conditions, right? We just given this 109. So like under the freight charges and all those things. Okay. So that is why it is saying as a zero delivery cost. There is a provision to update HSN code. Actually, it should come from the material master. Okay. And we can update it here. So since in material master we didn't update it, that is why it is showing here. Cascade कसला रबर असतं का? हा, बरोबरच असतं ना. ठीक. रिलेटेड मी घेतो. ओके. आता एक मेसेज गेला बघ. ठीक आहे. हा, गेलं. आता नो डिलिव्हरी कॉस्ट काय येतंय, बिकॉज इथं मी सिलेक्ट केले बोथ. आता गुड्स अँड सर्व्हिस कॉस्ट मी फक्त सिलेक्ट करतो, तर ते मेसेज पण गेला. हम्म. तुम्ही एकाच अच्छा, ह्याच्यामध्ये समोर दोन्ही येतो. पण अपडेट करू शकता किंवा सिंगल पण अपडेट करू शकता. हम्म. गुड्स सर्व्हिस कॉस्ट प्लस डिलिव्हरी कॉस्ट सेपरेट सेपरेट करायचं असेल तरी करू शकता किंवा दोन्ही एकत्र करू शकता. ओके. ओके. क्लिअर इथपर्यंत? ओके, परफेक्ट. इथं जस्ट हम्म. मेक शुअर करायचं की इनवॉइस सिलेक्ट आहे इनवॉइसिंग साठी, बिकॉज वी कॅन डू ऑल्सो क्रेडिट अच्छा, मेमो सबसिक्वेंट डेबिट क्रेडिट ऑल्सो. ट्रान्झॅक्शन. हा. हा. ठीक आहे.
just to make sure of this. All done. Then you can click on simulate. Okay. Under simulate, it will show first line is total amount to be credited to the vendor. Okay. Second ओके. is GRIR बेस जे पण होतं तुमचं म्हणजे जे गुड्स रिसिव्ह केलं होतं त्यावेळेस. ओके, इथं जेवढी ओपन अमाऊंट होती ती तुम्हाला दिसणार. ओके, इट इज गेटिंग क्लिअर फ्रॉम हिअर. अगेन्स्ट परचेस म्हणजे ऑर्डर लाईन सिम्युलेट आयटम म्हणजे 10. प्रिव्ह्यू करायसाठी बघण्यासाठी सिम्युलेट ऑप्शन आहे का ते? हो 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 हो, इथून तुम्हाला डिटेल सगळे एका वन गो मध्ये दिसतील. कुठली व्हॅल्यू, किती व्हॅल्यू, कुठल्या कुठे चालले, कोणत्या GL ला चालले. अच्छा, बिफोर पोस्टिंगच्या अगोदर. इनपुट टॅक्स कितीचा आहे? 196.20. हम्म. हे कोणतं आहे? एक मिनिट, मला बघू दे. एम मटेरियल अकाउंट आलंय, बट इट इज हॅव्हिंग झिरो. इट शुड नॉट कम ऍक्च्युअली. हाऊ इट इज कमिंग? This should not come. Anyway, there is zero value only. Okay, but it will have always only ओके. three. What is it? Three lines per line item. Okay. Okay. In balance will should always be zero. Debit equal to credit should be there. Yes. You can directly click on post from here, as well as you can go back and save as well. Okay. So document number is created now. Invoice is posted 18005 You can open that invoice by clicking on other invoice document. Press enter. Okay. ओके. Okay. So this is invoice. Now just to refresh purchase order, it will show the invoice receipt 18005 18005 document number. Okay. 10 क्वांटिटी साठी इनवॉइस बुक इतक्या अमाऊंटचा पोस्ट झालेला आहे. अच्छा, पहिले जे डब्ल्यू आहे तो परचेज ऑर्डर जे आहे. परचेस ऑर्डरचा डॉक्युमेंट आहे. येस. आणि ओके. RE इज अ इनवॉइस डॉक्युमेंट. हे मटेरियल डॉक्युमेंट म्हणतात WE. अच्छा. डब्ल्यू म्हणजे काय सर ते? डॉक्युमेंट टाईप आहे मटेरियल डॉक्युमेंट साठी, GRN साठी. Clear? So this is क्लिअर. the process for invoicing. If you click on this header under the status, it will reflect ordered 10 quantity 1090 साठी, delivered 10 quantity 1090 साठी, still to deliver 0 now. ठीक आहे, there is no pending quantity. Invoiced 10 quantity 1090. And down payment, we didn't do any down payment. Okay, ठीक. clear? That's it. क्लिअर. So this is, it completes P2P cycle actually. So after this invoice receipt, there is a payment process. Okay. So FBL1N, under FBL1N, it will show the open balances for that vendor. So what is vendor codes? 123. Okay. Open items only as on date. I will execute. 1286.20. ठीक दाखवते बरोबर. बरोबर आहे. It is good. 1286.20. ओपन बॅलन्स. ठीक आहे. हे ABL1 मध्ये वेंडर लाईन आयटमचं दिसतात डिटेल्स. ठीक आहे. त्याला पे FBL1N. FBL1N. ठीक आहे. हे फायनान्स अंडर आहे. अँड देन F-53 आहे आय थिंक फॉर द पेमेंट, आउट गोईंग पेमेंट. मग पेमेंट तुम्हाला कोणतं करायचं आहे ते दॅट यू नीड टू मेंटेन हिअर. ओके. F53. F-53 हे फायनान्स अंडर आहे, प्युअर फायनान्स. ओके. हाऊस बँक म्हणजे अच्छा. कोणत्या बँकेतून तुम्हाला पेमेंट वगैरे करायचंय. देर इज नो हाऊस बँक हम्म. मेंटेन हिअर फ्रॉम फायनान्स. ठीक आहे. बट इफ इट इज शुड मेंटेन, इट विल कम अप हिअर. कोणत्या बँकेतून तुमचं जायचंय अमाऊंट वगैरे, किती अमाऊंटचं तुम्हाला पेमेंट हम्म. वगैरे करायचं, दॅट यू नीड टू अपडेट हिअर. देन पेमेंट विल बी डन. ओके. ओके. Yes. Clear? Any question on this क्लिअर. part? Invoice receipt.
So this completes नो. our procure to pay cycle, P2P cycle. येस. ठीक आहे. सो कोटेशन झालंय का आपलं? क्वेश्चन नाही झालं. ठीक आहे. आय थिंक मी तुम्हाला दोन प्रोसेस सांगितले होते ना, दोन मधली एक प्रोसेस झाली फक्त. जर आपल्याला वेंडर माहित असेल तर आणि वेंडर माहित नसेल तर, बरोबर. तर हे जे सांगितलं ते बरोबर. वेंडर माहित असेल तर आपण डायरेक्टली माहित असेल तर. पीआर वरून पीओ क्रिएट केला. बट बरोबर. जर तुम्हाला वेंडर माहित नसेल तर वी नीड टू गो फॉर द कोटेशन पार्ट. ओके. ओके. ठीक आहे. तर नेक्स्ट सेशन मध्ये आपण ते घेऊया, कोटेशनचा पार्ट. हम्म. ठीक आहे. So when we don't have ओके. the vendor, so how that sourcing quotation part is being, that process is being followed in the business. ओके. ठीक है. हम्म. ठीक आहे, चालेल. मटेरियल मास्टर झालंय तुमचं क्रिएशन? झालं होतं ना? झालं होतं ना. मटेरियल मास्टर आणि मास्टर झालं, ठीक आहे. तर त्यांचं कॉन्फिगरेशन वगैरे आपण चालू करूया पुढच्या ह्याच्यापासून. चालेल. ठीक आहे. येस. येस. प्रॅक्टिस करा. आणि आता आपण थोडंसं रेग्युलर घेऊया. मला बरंच झालं सेशन मिस झालेले आहेत. ओके. नाही थोडंफार राहते. पाठीमाग आता काय वेळेस तुम्ही नसता, काही वेळेस आम्ही नसतो, त्यामुळे थोडंफार पाठीमाग पुढे होतंय ते. हम्म. नाही ठीक ठीक आहे आहे. ना, काय. चालेल. ओके. ठीक आहे सर. ओके. चालेल. चालेल. ठीक आहे, करा प्रॅक्टिस. आय विल अपलोड दिस सेशन. आणि वन मोर सेशन आय हॅव जस्ट स्टार्टेड वन. म्हणजे मी एक अपलोड करायला चालू केलेत दुसरं कम्प्लीट क्लासचे व्हिडिओ आहेत माझेच आहेत ते. ठीक आहे. त्यात मराठी, हिंदी, ओके. इंग्लिश सगळं आहे मिक्स. तर हा. ते पण तुम्ही रेफर करू शकता जर तुम्हाला नाही का प्रोसेस वगैरे नाही समजली तर. ते आय विल कशावरती आहेत? यूट्यूबला अपलोड केले शेअर मी कर. मी तुम्हाला लिंक शेअर करतो. ठीक आहे. ओके. जस्टच चालू केलंय मी रिसेंटली. चालेल. चालेल. ओके. ओके. ओके सर. ओके.